नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा तर SSC GD 2025चा आपला एक्झाम हा 20 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत आपला एक्झाम होता। तर सगळ्या विद्यार्थ्यांना आता एकच गोष्टीची आतुरतेने सगळे विद्यार्थी वाट पाहते, ते म्हणजे आपला रिझल्ट कधी लागणार आहे भैया। ठीक आहे, तर त्यासाठी आपण SSC GD 2024ची कशी प्रोसेस होती, एक्झाम कधी होता, रिझल्ट कधी लागला होता आणि आपलं फायनल रिझल्ट फिजिकल कधी होतं, फायनल मेरिट कधी आलं, सगळ्या गोष्टी आपण त्याच्या बेसवर आपण स्वतः अंदाज लावू शकतो की 25चा आपल्या काय काय आपल्या तारखा राहतील बा, म्हणजे आपलं रिझल्ट कधीपर्यंत लागू शकते, फिजिकलच्या डेट्स कधीपासून होऊ शकतात। ठीक आहे, आणि आपली व्हॅकन्सी तुम्हाला माहीतच असेल, 39,481 आधी व्हॅकन्सी होत्या आणि आता त्या वाढून 53,690 म्हणजे आपल्या व्हॅकन्सी पण वाढल्यात। ठीक आहे, तर कुठून कुठं हे आपलं कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस आहे। चान्सेस म्हणजे तुम्ही समजू शकता की मागच्या वर्षीपेक्षा आपला पेपर पण हार्ड होता आणि आपला व्हॅकन्सी पण मागच्या वर्षीपेक्षा आपल्या वाढल्यात। आपण फक्त महाराष्ट्राची गोष्ट करते, महाराष्ट्रात पण व्हॅकन्सी वाढल्यात आहे। ठीक आहे, तर चॅनलवर जे पण नवीन असेल भैया, चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रासाठी आपलं चॅनल आहे, SSC GDसाठी वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे। ठीक आहे, जास्त आपण व्हिडिओ बनत नाही आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होतील त्या आपण डिस्कस करू। ठीक आहे, तर सगळ्यात मेन आपलं की फिजिकलचं आपलं कधीपर्यंत आपलं फिजिकल कंडक्ट होऊ शकते। ठीक आहे, तर फिजिकलच्या आधी तुमचा एक रिझल्ट लागत असते, प्रोसेस तुम्हाला माहितीच असेल। तर 2024चा एक डेटा बघा तुम्ही की आपलं 2024मध्ये एक्झाम कधीपासून कधीपर्यंत झाला। ठीक आहे, तर 2024चा जो SSC GDचा एक्झाम होता तो 20 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत चालला होता। ठीक आहे, त्यानंतर डायरेक्ट आपलं फिजिकलचा रिझल्ट याच्यात हे PDF आलं नाही होते, पण आपला फिजिकलचा रिझल्ट म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप असते तुमची आपली की आपला एक्झाम हा झाला होता आपला 20 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत SSC GD 2024चा एक्झाम कंडक्ट केला होता भैया। ठीक आहे, माहीतच असेल SSC GD 2024 बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या एक्झाम दिलेला आहेत, फायनल मेरिटमधून कटलेले आहेत, त्यांना पूर्ण प्रोसेस माहिती आहे। पण तरी पण एक अंदाज घेऊन घ्या तुम्ही की 25चा आपला कधीपर्यंत रिझल्ट लागू शकते फिजिकलसाठी। ठीक आहे, तर आपलं एक्झाम झालं होता 7 मार्च ही आपली लास्ट तारीख होती। तर आपला फिजिकलसाठी जो रिझल्ट होता, रिझल्ट कधी आला होता, 10 जुलैला भैया। एक मिनिट, फिजिकलसाठी आपला रिझल्ट आला होता 10 जुलै, हे PDF काही मेन्शन झालं नाही आहे। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता 10 जुलैला आपलं तुमचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला 10 जुलैला तुमच्या कळल्या होत्या, तुमचं मार्क्स किती पडलेत। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही पूर्ण मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 5 महिन्यानंतर भैया तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटला होता। तर एक अंदाज लावू शकता तुम्ही 2025साठी। तर त्यासाठी 2024ची जी प्रोसेस होती, 2024च्या आधी होतं 2023, तर 2023पर्यंत तुम्हाला प्रोसेस माहीत असेल की आपलं सगळ्यात पहिलं एक्झाम कंडक्ट केला जात होता SSC थ्रू, त्यानंतर फिजिकलसाठी रिझल्ट लागत होता। ठीक आहे, फिजिकल नंतर तुमचं फिजिकल कंडक्ट झाल्यावर परत एक मेरिट लागत होती, नंतर मेडिकल होतं, मेडिकल आणि डॉक्युमेंट। ठीक आहे, तर 2024मधून त्यांनी प्रोसेसमध्ये थोडा चेंज असा की तुमचं जे एक्झाम होते, एक्झाम झाल्यानंतर तुमचं सीधा फिजिकल, मेडिकल आणि DV सगळं सोबत घेतले जाते। तर ते 2024पासून पुढं 2024 फर्स्ट टाईम हे लागू झालं होतं, असं की तुमचं फिजिकल आणि मेडिकल आणि DV हे सोबत होणार आहे। ठीक आहे, तर त्यासाठी 2024ची जी प्रोसेस होती ती थोडी लेंदी झाली होती, कारण की फर्स्ट टाईम भैया तुमचं मेडिकल, तुमचं फिजिकल आणि तुमचं डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एकाच दिवशी होणार होत्या, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला टाईम लागत गेला। सगळ्या गोष्टी फर्स्ट टाईम होत्या ना 2024साठी, कारण की 2024च्या आधी प्रोसेस कशी होती, फिजिकलसाठी एक मेरिट लागत होती, त्यानंतर तुमचं मेडिकलसाठी एक मेरिट लागत होती, मेडिकल आणि डॉक्युमेंट पुढच्या टप्प्यात होतं, त्यांनी एक टप्पा इथला 2024मध्ये ते गाळून टाकला, त्याच्यामुळे तुमची 2024ची प्रोसेस ही थोडी लेंदी झाली होती। त्यामुळे तुम्ही एक कारण समजू शकता ते की 2024चा रिझल्ट हा थोडाफार लांबला होता। ठीक आहे, तर त्याच्या कम्पेअरमध्ये 2025ला जर आपण कम्पेअर केलं, 2025चा रिझल्ट भैया 2024सारखा लांबणार नाही, कारण की प्रोसेस 2024मध्ये ती फर्स्ट टाईम झाली ती, तर आता 2025मध्ये सगळ्या यंत्रणा त्या गोष्टीसाठी सज्ज आहेत, सगळ्या गोष्टी ते मॅनेज करू शकतात आता।
आणि आपलं युद्धाची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण एक हे करू शकतो की आपलं भैया तुमचं फायनल रिझल्ट म्हणजे आपलं फिजिकलसाठी जो रिझल्ट आहे तो 2024 सारखा लेंदी जाणार नाही, प्रोसेस लांबणार नाही आहे. ठीक आहे. तर तुमची एक्झाम डेट तुम्हाला माहिती आहे. एक्झामनंतर तुमचं फिजिकलसाठी रिझल्ट लागला होता 10 जुलैला. 10 जुलै म्हणजे तुमचं 4 ते 5 महिन्यानंतर तुमचा रिझल्ट लागला होता. तर रिझल्ट म्हणजे काय होतं, रिझल्टमध्ये तुमचं एक तर जे मुलं फिजिकल, मेडिकल आणि DVसाठी क्वालिफाय झाले ते त्यांच्या अशा 2 PDF आल्या. म्हणजे एक PDF येत असती, म्हणजे रिझल्ट झाला म्हणजे SSCच्या वेबसाईटवर एक PDF येते. 2 PDF होत्या मागच्या वेळेस 2024मध्ये. त्यामध्ये आपलं नाव राहतं, म्हणजे ज्याचं नाव असलं भैया ते क्वालिफाय झाले फिजिकल, मेडिकल आणि DVसाठी. ठीक आहे. ते PDF आल्यानंतर तुमचं जे SSCचं पोर्टल असते ते चालू होते आणि तिथे तुमचे मार्क्स हे समजतात. तुम्हाला किती मार्क्स भेटले, तुमचा रॉ स्कोर किती होता आणि तुम्हाला नॉर्मलायझेशन नंतर किती स्कोर आला हे तुम्हाला कधी कळलं, 2024मध्ये कळलं होतं 10 जुलैला. ठीक आहे. 10 जुलैला ते कळलं होतं तुमचं. 10 जुलैनंतर तुम्हाला मेडिकल, फिजिकल आणि DVसाठी किती टाईम भेटला होता, तर 10 जुलैला तुमचा रिझल्ट आला होता. मी एका कोपऱ्यात लिहून ठेवतो 10 जुलै लिहून ठेवतो मी म्हणजे 10 जुलैला तुमचा रिझल्ट आला होता. त्यानंतर तुमचं फिजिकल, मेडिकल आणि DV कधी झालं तर 23 सप्टेंबरपासून ते 9 नोव्हेंबर. म्हणजे तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर किती टाईम भेटला, जुलैमध्ये तुमचा रिझल्ट आला. जुलै पूर्ण भेटलं तुम्हाला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचं फिजिकलला बोलवलं होतं. आणि हे लेट व्हायचं कारण हेच की 2024मध्ये फर्स्ट टाईम फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळं सोबत झालं होतं. ठीक आहे. तर आता 2025मध्ये पण तसंच होईल का, तर भैया ती 2024ची जी प्रोसेस आहे आता इथून पुढं 2024पासून ती प्रोसेस तीच फॉलो करणार SSC. आता जी पण आपली नोडल फोर्स आहे, जे तुमचं फिजिकल कंडक्ट करणार आहे, फिजिकल, मेडिकल, तेच इथून पुढं सगळ्या गोष्टी एकासोबत घेणार आहे. त्याच्यामुळं तुमचा ते आता तुमचा जो रिझल्ट लागेल 2025साठी आपण ते पण पाहू की रिझल्ट कधीपर्यंत लागू शकते. ठीक आहे. तर आता आपण 2025चं पाहू की आपलं रिझल्ट कधीपर्यंत लागू शकते. 2025साठी आपलं फिजिकलचं आपलं म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर फिजिकल किती टाईम आपल्याला फिजिकलले भेटेल हे पण आपण याच्यात डिस्कस करू. त्यासाठी सगळ्यात आधी तुमचं एक्झाम डेट 4 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत तुमचा एक्झाम होता. ठीक आहे, हे माहीत असेल तुम्हाला. तर त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो आहे, तरी आपण एक 24च्या प्रोसेसनुसार चाललो. तर आपला रिझल्ट होता तो 10 जुलैला याचा लागला होता. तर जी प्रोसेस होती 2024ची फर्स्ट टाईम इंट्रोड्यूस झालं होतं की तुमचं फिजिकल, तुमचं मेडिकल, तुमचं DV एकसोबत होणार आहे. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी लांबल्या होत्या. ह्यावेळेस 2025मध्ये सगळ्या गोष्टी लांबणार नाही. त्याच्यामुळे तुमचा एक्सपेक्टेड जो फिजिकलसाठी जो तुमचा रिझल्ट लागणार आहे भैया तो जून महिन्यात तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील. जूनमध्ये तुमचा 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. जूनमध्ये तुमचा रिझल्ट आला. त्याच्यानंतर तुमचं मेन डाऊट हा राहील की तुमचं जूनमध्ये रिझल्ट आला म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील, तुमचे रॉ स्कोर आणि तुमचा नॉर्मलायझेशन स्कोर. ठीक आहे. आणि तुम्ही फिजिकलसाठी क्वालिफाय झाला का नाही एक लिस्ट येते, कट ऑफ असते की फिजिकलला एवढे मार्काच्या वर भैया कॅटेगोरीज असते ते की तुम्ही फिजिकलसाठी क्वालिफाय झालेत. ठीक आहे. तर 2025मध्ये पण 2024 सारखं तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट एकाच वेळेस होणार आहे. ठीक आहे. तर तुमचं 25चं जर रिझल्ट जो येईल तुमचा रिझल्ट जो येणार आहे मग तुमचे मार्क्स आणि ते सगळं तुम्हाला जूनमध्ये समजणार आहे. ठीक आहे. 2024पेक्षा तुम्ही एक महिना तुम्ही कमी करत चाला, कारण की 2024ची प्रोसेस ही थोडी लांबलीच होती, कारण की ते फर्स्ट टाईम होतं. फिजिकल, मेडिकल या सगळ्या गोष्टी ते फर्स्ट टाईम कंडक्ट करत होते, त्याच्यामुळे ते रिझल्ट लांबला होता. तर 2025चा जर तुमचा रिझल्ट जूनमध्ये आला तर तुम्हाला फिजिकल कधी कंडक्ट म्हणजे ते करण बा. ठीक आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये भैया तुमचं तुमचं फिजिकल कंडक्ट करणार आहे SSC. ठीक आहे. तर तुमच्याकडं रिझल्ट नंतर टाईम जास्त राहत नाही भैया. तर ज्यांना पण स्वतःवर हाय कॉन्फिडन्स की भैया आपलं होऊ शकते, चांगले मार्क आहेत आपल्याला. कट ऑफ काय आहे, कट ऑफचं जर बोलत झालं तुम्हाला माहीतच असेल ह्या वर्षी 2024 सारखा पेपर नव्हता भैया. 2024मध्ये पेपर सोपा होता. 2025चा पेपर हा टफ होता, हे सगळ्याला माहीत झालंच असेल. आणि त्याचा कुठून कुठं परिणाम आपला कट ऑफवर दिसणार आहे. कट ऑफ
मी स्टार्टिंगपासून म्हणते कट ऑफ तुमचा कमीच जाणार आहे. 2024 सारखा भैया एवढा कट ऑफ कमी जाणार नाही. कट ऑफ किती कमी जाईल आता ते भैया तुमचा रिझल्ट आल्यावरच आपण समजेल. नाही तर आपल्या चॅनलवर मी एक व्हिडिओ बनवले तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो आहे. 7-8 मार्क तुम्ही पकडून चाला कमी जाणार आहे. ठीक आहे. आपण काही एक्झॅक्ट काही सांगू शकत नाही कोणीच, पण कट ऑफ कमी जाणार एवढं आपण सांगू शकतो. ठीक आहे. कट ऑफ कमी जाऊ शकते ते पेपरमुळं. आणि परत एकदा आपली व्हॅकन्सी ही आपली 2024पेक्षा ह्या वर्षी व्हॅकन्सी जास्त आहे. 2024मध्ये म्हणजे आपलं परत एकदा व्हॅकन्सी इन्क्रीज झाली ना. 2024च्या पेक्षा 2025च्या जागा पण जास्त आहेत. कारण की आता 2025 तुम्हाला माहितीच असेल 39,481 पहिल्या जागा होत्या, आता त्या 53,690 झाल्यात. ठीक आहे. तर हे कुठून कुठं आपलं कट ऑफवर हे इफेक्ट करणार आहे, आपला कट ऑफ कमी जाणार आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण असं कॉन्फिडन्स की आपलं होतं आहे म्हणजे आपण फिजिकलपर्यंत तरी जाऊ शकतो भैया, तर 5 किलोमीटर आपली रनिंग असते आणि तुमचं फिजिकलसोबत तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एकासोबत होणार आहे. त्याच्यामुळे तुमचं ज्याला फिजिकलमध्ये प्रॉब्लेम असेल फिजिकलची तयारी सुरू करून द्या आतापासूनच. मेडिकलमध्ये पण ज्यांना काही कोणत्या गोष्टीचा पॉईंट असेल, सपोज टॅटू गिटू झाले, काही ऑपरेशन करायचं असलं ते तुम्ही आत्तापासून करा, तेव्हाच तुम्ही ते नॉर्मल असाल. 1-2-3 महिने लागतातच थोड्या गोष्टी, तर तुम्ही नॉर्मल होऊन जासान. ज्याला असेल काही प्रॉब्लेम ते समजू शकते. आणि डॉक्युमेंट्सचं पण बघून घ्या आतापासून. काही ते आपलं जे नोटिफिकेशन असते त्यावरच देईल कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. नाही तर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून यावर की तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी कशा असतात फिजिकल ह्याबद्दल. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही तयार करत घ्या आतापासून. तुमचा रिझल्ट भैया जूनमध्ये एनी हाऊ 100% लागणार आहे. जूनमध्ये रिझल्ट लागला आणि ऑगस्ट 2025मध्ये तुमची पुढचं फिजिकल मेडिकल आणि DV होणार आहे. ठीक आहे. आणि 2024चा फायनल रिझल्ट लागला होता 13 डिसेंबरमध्ये. फायनल मेरिट असते ना ते फायनल रिझल्ट. तसंच आपला डिसेंबरमध्ये आपला फायनल रिझल्ट लागणार. कारण की हे यांचा डिसेंबरमध्ये रिझल्ट लागला, जानेवारीमध्ये पासून यांची ट्रेनिंग सुरू झाली. तर 9 महिन्याची ट्रेनिंग असते. जानेवारीपासून काहीतरी नोव्हेंबर लोक यांची ट्रेनिंग चालते. ट्रेनिंग सेंटर नंतर होते मोकळं नोव्हेंबरनंतर. त्याच्यामुळे ते ट्रेनिंग सेंटर ते SSC GDचं म्हणजे आपलं सगळ्या फोर्स जे असतात पॅरामिलिटरी ट्रेनिंग सेंटर कधी खाली सोडत नाही भैया ते. ठीक आहे. तर त्याच्यानुसार मी म्हटलं तुमच्या गोष्टी सगळ्या एका फ्लोमध्ये चालतात अशा. एनी हाऊ तुमचं जॉईनिंग त्याला डिसेंबरच्या आधी करण्याचे. नोव्हेंबरमध्ये जॉईनिंग करणे म्हणजे तुमचं आता ते जूनमध्ये फिजिकलसाठी तुमचा रिझल्ट लावतील. कारण की भैया पोरं कमी नाहीत ना, आपले लाखानं पोरं असते, तर त्यांनाच सगळ्या गोष्टी अरेंज करावं लागतात, टाईम लागतो त्यासाठी. ठीक आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हेच की तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकते. फिजिकलची तुम्ही तयारी करा आतापासून. डोळ्यासमोर ठेवा 5 किलोमीटर आपल्याला पळणे. ज्याचं वजन जास्त असेल, ज्याला थोडं जड जाते 5 किलोमीटर म्हणजे सोपं नाही ना 5 किलोमीटर एवढं बी झोपतून उठून कोण बी मारून देईल. प्रॅक्टिस लागतीच, 1-2 महिन्याची प्रॅक्टिस लागते त्यासाठी. त्याच्यामुळे तुमच्याकडे आता टाईम आहे. ज्याला चांगला मार्क असेल सुरू करून द्या. 2-3 महिने तुमच्याकडे आहेत आतापासून. 2 ते 3 महिने म्हणजे 3 महिने म्हणतात त्याला, आधी पण होऊ शकते. कारण की 2024पेक्षा 2025ची प्रोसेस ही कधी पण स्पीडनंच होणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजलं असेल तुमच्या गोष्टी, तुमची प्रोसेस कशी पुढची, फिजिकल तुमचं कधी होणार आहे, फिजिकलचा रिझल्ट कधी लागणार आहे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. चॅनलला ज्यांना पण सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे आता सबस्क्राईब करायच्या नंतर पण SSC GDबद्दल असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतील. ठीक आहे. आपण सगळे जास्त व्हिडिओ बनत नाही, माहिती आपण रिअल आणि ऑथेंटिकच देत असतो. ठीक आहे. चला तर जय हिंद.